सोलापूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी नीलमनगर आकाशवाणी केंद्र परिसरात मोठी धडक कारवाई केली। विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 15 ते 20 अनधिकृत खोके, टपऱ्या आणि पत्र्याचे शेड बुलडोझरच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। कारवाई दरम्यान काही बेकायदेशीर खोक्यांमध्ये हातभट्टी दारूचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले। तसेच अनेक जण खुलेआम बसून दारू पीत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करत परिसरात असामाजिक घटकांची वर्दळ वाढल्याने महिलांना व रहिवाशांना त्रास होत असल्याची माहिती महानगरपालिकेला दिली होती। महापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात संपूर्ण परिसर मोकळा करत सर्व अनधिकृत बांधकामे हटवली। नाही भरली पावती, सगळ्यांच्या पावत्या त्या अतिक्रमण नाही तर झोनच्या असेल त्यांना दिलाय त्यांच्याकडून द्या। काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई पूर्ण केली। शहरात कुठेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने यावेळी दिला।